सहावं प्रूफ बघूया आपण. प्रूफ नंबर 6. प्रूफ दॅट इंटिग्रेशन ऑफ 1 upon under root x square minus a square dx is equal to log of mod of x plus under root x square minus a square plus c. तर आपल्याला हे प्रूफ करायचे बरोबर. तर प्रूफ बघूया आपण. सुरुवातीला आपण दिलेले इंटिग्रेशन कशाने डिनोट करतो आय न. तर काय दिलेले आहे लेट i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. याला म्हणजे इक्वेशन नंबर 1 बरोबर. तर स्टेप नंबर फर्स्ट काय आहे as given integral contains under root x square minus a square. तर अशा केस मध्ये काय प्रूफ करतो आपण आहे का कंटेनिंग अंडर रूट x square minus a square. तर कोण सांगेल काय प्रूफ करणार. क्लिअरली पुट x इक्वल टू a sec थीटा. पुट x इक्वल टू a sec थीटा म्हणजे यूज थर्ड नंबर सबस्टिट्यूशन. हेच काय पुट x इक्वल टू a sec थीटा. मग ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजेच काय dx इक्वल टू a. कोण सांगितलं sec x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे विथ रिस्पेक्ट टू x. sec x tan x. मग विथ रिस्पेक्ट टू थीटा काय sec थीटा tan थीटा d थीटा. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया 1 मध्ये. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज अरे देन इंटिग्रल 1 becomes काय I equal to integration of 1 upon under root x square म्हणजे x a sec थीटा पुट करतोय म्हणजे x square काय a sec थीटा ब्रॅकेट स्क्वेअर a sec थीटा और होल स्क्वेअर माइनस a square as it is. dx becomes what is value of dx is dx becomes a sec theta tan theta d theta. a sec theta tan theta d theta. आता सिंपलीफाय करूया काय होईल इंटिग्रेशन ऑफ a sec theta tan theta into 1 a sec theta tan theta upon under root individually square काय a sec theta whole square is a square sec square theta minus a square d theta बरोबर. So what is next step? The integration of a sec theta tan theta as it is a sec theta tan theta as it is upon. तर डिनॉमिनेटर मध्ये बघा आपण सेम टर्म काय करतो आपण कॉमन काढतो. means taking a square common from denominator. रूट मध्ये डिनॉमिनेटर म्हणजे इन रूट which is in root. मग a square कॉमन काढल्यावर ब्रॅकेट्स मध्ये काय येतं sec square theta minus a square व्हायला मग आपण राहील सब फॉर्म आली a d theta. आता सिंपलीफाय करूया इंटिग्रेशन ऑफ a sec theta tan theta न्यूमरेटर आहे ते अपॉन. आता इथं रूट a b वापरूया. काय असतो रूट a b रूट a into रूट b. पण b ला आपण सिंपलीफाय करू शकतो 1 and sec square चं रिलेशन काय आहे इथं हा फॉर्म्युला वापरला रूट a b is रूट a into रूट b and we know that second identity formula आहे 1 plus tan square theta upon sin square काय असतो 1 plus tan square theta equal to sec square theta बरोबर. आपल्याला व्हॅल्यू कशी फाइंड करायची सिंपलीफाय करायची ब्रॅकेट sec square theta minus 1 means plus 1 become minus 1 means clearly sec square theta minus 1 is tan square theta. sec square theta minus 1 is tan square theta. म्हणजेच काय लिहितो
रूट मध्ये येईल tan स्क्वेअर थीटा, कारण की sec स्क्वेअर थीटा minus 1 is tan स्क्वेअर थीटा d theta. What is next step? It is equal to integration of a sec theta tan theta upon square square root get cancelled. We get a इथं पण काय होईल square root get cancelled. We get tan theta d theta. आता बघा बरं सेम टर्म कॅन्सल होती. a गेट कॅन्सल, tan theta गेट कॅन्सल, म्हणजे ते इंटिग्रेशन ऑफ sec theta d theta, जे इंटिग्रेशन ऑफ sec theta d theta. मग आत्ताच बघितलं होतं आपण बघा sec theta चे इंटिग्रेशन, बरोबर. मग कोण सांगितलंय sec x चे इंटिग्रेशन काय येतं? इंटिग्रेशन ऑफ sec x इज आत्ताच बघितलं होतं आपण पाचव्या प्रूफ मध्ये, काय log of mod of sec x plus tan x plus c with respect to x. मग with respect to theta काय रिप्लेस theta by x, म्हणजे जी log of mod of sec theta plus tan theta plus c. क्लिअरली पुट काय केलं आपण x theta पुट केला, बरोबर ना. रिप्लेस theta by x, सॉरी x by theta. मग आता आपण आपल्याकडे व्हॅल्यू कशाची पुट काय केले a sec theta. मग याच्यावरून sec theta ची व्हॅल्यू आपल्याला कारण x मध्ये विचारले, बरोबर. म्हणजे थीटा आपल्याला x मध्ये कन्वर्ट करावं लागेल. क्लिअरली दिस implies x by a equal to theta, कारण की into the LHS व्हॅल्यू डिवाइड होईल. x by a is sec theta. मग sec theta मिळाला आपल्याला. मग आता tan theta फाइंड करावं लागेल. मग आपल्याला फिफ्थ प्रूफ मध्ये बघितलं होतं आपण की काय यूज केलं होतं रे आपण. we know that आयडेंटिटी फॉर्म्युला वापरला होता काय sec चा आणि tan चा रिलेशन यूज 1 plus tan square theta equal to sec square theta. 1 plus tan square theta equal to sec square theta, बरोबर. मग sec theta ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, फाइंड केली आपण. काय आलं sec theta x by a. मग पुट करायचं आणि tan theta फाइंड करूया, म्हणजे 1 प्लस हा जो प्लस 1 आहे तो आपण RHS ला घेऊया, म्हणजे tan square theta काय मिळाला sec square theta minus 1. मग पुट करूया व्हॅल्यू tan square theta equal to sec square theta आहे, म्हणजे जी x by a whole square minus 1 as it is. सिंप्लिफाय करा. x by a square is x square a square minus 1. मग एलसीएम काढायचं कसं करतो आपण प्रॉस्टेट. एक 1 into x square is x square minus a square into 1 is a square upon a square. ही व्हॅल्यू मिळाली tan square theta ची. आता हा जो स्क्वेअर आहे तो RHS ला गेल्यावर काय होईल, तर असं करूया. हा जो स्क्वेअर आहे तो RHS ला गेल्यावर काय होईल, होल टर्म रूट मध्ये जाईल, बरोबर. RHS टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता रूट a बाय b काय असतो, रूट a अपॉन रूट b, म्हणजे जी दिलेली स्क्वेअर रूट काढूया आपण. अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन अंडर रूट a स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल्ड, म्हणजे क्लिअरली tan theta equal to अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन a, बरोबर. हा काय मिळाला आपल्याला tan theta. पुट करा व्हॅल्यू काही. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप, log ऑफ sec theta. तर sec theta काय फाइंड केले आपण पुट वरून. sec theta is x by a, so sec theta is x by a plus what is value of tan theta is under root x square minus a square upon a, under root x square minus a square upon a plus c, बरोबर. तर इथं बघा डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असल्यावर काय होते ऍडिशन ऑफ न्यूमरेटर, म्हणजे ते x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन a प्लस c, बरोबर. मग कोणता फॉर्म्युला वापरणार नेक्स्ट, कोण सांगेल, log m by n. यूज log m by n, म्हणजे ची लिहितो यूज log m by n. कोण सांगेल रे काय असतो log m by n. यूज log m by n is
m मायनस log m मायनस log n म्हणजेच काय लिहितो log ऑफ रिप्लेस m बाय x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर मायनस log n रिप्लेस n बाय a प्लस c. आता इथं log a कॉन्स्टंट आल्यामुळे याला आपण c डॅश म्हणूया. काय म्हणूया c डॅश म्हणजे शेवटी एक याला c कन्सिडर करूया. म्हणजेच काय मिळालं रे log ऑफ mod ऑफ x प्लस अंडर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस c वेअर c काय रे मायनस साइन बी सी मध्ये घेऊया मायनस ऑफ log ऑफ a प्लस c डॅश हा काय मिळाला आपल्याला c कन्सिडर केला. म्हणजे हे कशाचं प्रूफ मिळालं हा I आहे बरोबर ना. म्हणजे I काय कन्सिडर केलं तर आपण I is integration of 1 upon under root x square minus a square. Therefore integration of 1 upon under root x square minus a square dx is log of mod of x plus under root x square minus a square plus c. हा काय मिळाला म्हणजे I काय आपला इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट x square minus a square dx is equal to log of mod of x plus under